मधुमेहाच्या उपचाराचा केंद्रबिंदू जरी रक्तातली साखरेची पातळी योग्य प्रमाणात ठेवणं असलं तरीही त्याच्या पाठीमागे शरीराची पिष्टमय पदार्थ वापरण्याची कार्यक्षमता वाढवणं हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्याचा त्याचा परिणाम म्हणून आपण कायमच रक्तातली साखर बघत राहणार आहोत, परंतु इलाजाचा किंवा उपचाराचा मेन केंद्रबिंदू आपल्याला शरीरातली पिष्टमय पदार्थ वापरण्याची कार्यक्षमता वाढवणं किंवा ज्याला आपण म्हणतो कपॅसिटी ऑफ द बॉडी टू इम्प्रूव्ह द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, हा त्याच्या पाठीमागचा पहिली पायरी आहे मधुमेहाच्या इलाजाची. त्यामुळे ह्याच्यासाठी आपण कधी कधी औषधं वापरू शकतो किंवा बहुतेक प्रमाणामध्ये आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करून म्हणजे आहार, व्यायाम यामध्ये बदल करूनही शरीराची कार्यक्षमता वाढवता येते. यामध्ये शरीराची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच आपलं पिष्टमय पदार्थांचं सेवन जे आहे ते आपल्या कार्यक्षमतेला मॅच होईल किंवा या दोघांचा मेळ बसेल अशा पद्धतीने आपल्याला आहारामध्ये सुद्धा बदल करायचे आहेत. आणि ह्याचाच वापर होऊन शरीराची कार्यक्षमता वाढून आता आपण जे रिसेंटली ऐकतोय की डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो किंवा औषधांव्यतिरिक्तही मॅनेज होऊ शकतो, या प्रकारचे कन्सेप्ट आता आपल्याला माहिती झाले आहेत. सो जीवनशैलीतील बदलाचे पुन्हा 3 महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे. एक म्हणजे आहार, दुसरं म्हणजे व्यायाम आणि तिसरं म्हणजे मानसिक तणाव किंवा एक ज्याला आपण शिस्त असलेलं जीवनशैली ज्याला आपण म्हणतो की डिसिप्लिन्ड लाईफस्टाईल. त्यामध्ये आम्हाला हे लक्षात आलं की साधारणतः मधुमेहींमध्ये जर 1000 ते 1200 किलो कॅलरी याचं प्रमाण थोडं आणिही खाली जाऊ शकतं 30-40% पर्यंत. 25% तरी निदान प्रथिनांमधून किंवा प्रोटीन्स मधून आलं पाहिजे आणि 25% आपण फॅट मधून घेऊ शकतो. त्याच्यातही सॅच्युरेटेड फॅट अवॉइड करून मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आपण जास्त प्रमाणात घेतल्याने फायदा होतो. अगदी कॉमनली आढळणारे कार्बोहायड्रेट कुठले आहेत तर सगळ्या प्रकारची धान्य किंवा ग्रेन्स ज्याला आपण म्हणतो, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ही सगळी पिष्टमय पदार्थ या वर्गात मोडतात. प्रथिनांमध्ये दूध, दुधाचे पदार्थ, अंडी किंवा मांसाहार किंवा सोयाबीन किंवा अगदी कॉमनली शाकाहारी ज्यांचं आहार आहे त्यांच्यासाठी कडधान्य आणि डाळी. तिसरा एक खूप जास्त प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न असतो ते म्हणजे कधी खायचं आणि किती वेळा खायचं. या प्रश्नाला खरं काही खूप एक असं उत्तर नाहीये जे सगळ्यांना लागू पडेल. ज्याच्या त्याच्या मेटाबॉलिक प्रोफाईल प्रमाणे किंवा ज्याच्या त्याच्या शरीराच्या ठेवणीप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा डाएट सूट होतो. उपवास करणं किंवा ज्याला आता सायंटिफिक टर्म मध्ये आम्ही इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो, हे बऱ्याच पेशंट्समध्ये उपयोगाला येतं. त्यांचा ओरल इनटेकही कमी होतो आणि त्यांच्या साखरेमध्येही चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतात. परंतु प्रत्येकालाच इंटरमिटंट फास्टिंगचा फायदा होईल असं नाही, परंतु ते थोडंसं सुपरविजनच्या अंडर करायला पाहिजे. त्याच्यासाठी गरज असलेल्या औषधांमधले बदल करायला पाहिजे. आणि हे जे आपण आहारामध्ये बदल करतो आहोत त्यांचा काय परिणाम होतो आहे हे बघत राहणं आवश्यक आहे. ते आपण करतोय म्हणजे सगळं छानच होईल असं गृहीत धरून तपासण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. नाहीतर बरेच पेशंट्स मी असे पण पाहिलेत ज्यांनी सुरुवातीला थोडासा त्याचा उपयोग होतोय ह्या असं बघून तपासण्या बंद करून टाकल्या, औषधं बंद करून टाकली आणि ह्या प्रकारचा डाएट कधी फॉलो होतोय कधी फॉलो होत नाहीये आणि मग सडनली इरिव्हर्सिबल असे कॉम्प्लिकेशन्स घेऊन जर पेशंट परत आला तर मग त्याची ट्रीटमेंट करणं अजूनच अवघड होऊ शकतं. त्यामुळे जे आपण आहारात बदल करतो आहोत ते पेशंटच्या सवयीनुसार, त्यांच्या कल्चरनुसार, त्यांच्या आवडीनुसार आपल्याला आहारामध्ये बदल करून आपल्याला हा मेळ साधता येईल शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये आणि घेतल्या जाणाऱ्या अन्नामध्ये. आणि हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे मधुमेहाच्या इलाजाचा, ज्याच्यामध्ये तिसरा मुद्दा व्यायामाचा. कारण जे काही आपण खातो आहोत त्याचा कुठेतरी शरीरात जर वापर झाला तर त्याची रक्ताची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ऍट द सेम टाइम व्यायामाचा आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेला वाढवण्यात सुद्धा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा इन्सुलिन तयार न होण्याची किंवा ऍक्शन न करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा व्यायाम केल्यानंतर इम्प्रूव्ह होऊ शकते, बदलू शकते, वाढू शकते. शरीराची कार्यक्षमता वाढू शकते आणि चयापचयामध्ये किंवा मेटाबॉलिझम मध्ये आपल्याला हवे तसे बदल व्यायामामुळे होऊ शकतात. कशा पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे यालाही असंच काही लिमिट नाहीये किंवा
ठराविक ठोकताळे नाहीयेत. पण ऑन अन ॲव्हरेज अजिबातच व्यायाम होत नसेल तर सुरुवात म्हणून आपण आठवड्यातले 5 दिवस वॉकिंग करू शकतो, एक 30 ते 40 मिनिटं रोज. आपल्या सवयीनुसार, आपल्या पेसनुसार, आपल्या क्षमतेनुसार हा वॉकिंगचा व्यायाम चालू करू शकतो. निदान आठवड्यातनं 2दा 1 तास तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा मसल्स वापरल्या जातील अशा पद्धतीचे व्यायाम करणं अपेक्षित आहे. मग त्यामध्ये योगासनं आहेत, सूर्यनमस्कार आहेत, घरच्या घरी ज्या फंक्शनल एक्सरसाइजेस आपण करतो, ज्यात जोर बैठका म्हणा किंवा आपल्या घरी पीटी एक्सरसाइजेस आपल्याला ज्या शिकवलेल्या असतात त्याही करता येतील. जिममध्ये जाऊन मशीन किंवा वेटलिफ्टिंगचे व्यायामही करता येतील. सो सुरुवात करण्यासाठी हे करता येईल आणि मग जशी जशी आपली क्षमता वाढेल किंवा जशी जशी आपल्याला आवड वाटेल त्या पद्धतीने व्यायामामध्ये पुन्हा पुन्हा बदल केले जाऊ शकतात. आणि जीवनशैलीमध्ये तिसरा महत्वाचा भाग आहे, या सगळ्याचा आपण स्ट्रेस घेता कामा नये, ज्याला आपण डायबिटीज डिस्ट्रेस असं म्हणतो. कधी कधी काय होतं की डायबिटीस बद्दल योग्य माहिती नसल्यामुळे किंवा त्याच्या इलाजाबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे त्याचाही एक स्ट्रेस निर्माण होतो आणि त्याला आम्ही डायबिटीज डिस्ट्रेस असं म्हणतो की डायबिटीज झाला आहे म्हणून स्ट्रेस घेतला जातो. तर तो तर नक्कीच नाही घ्यायचा आहे. आणि इतरही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या जीवनशैलीच्या गोष्टी आहेत त्या जितक्या कमी स्ट्रेस घेऊन आपल्याला करता येतील तितकं त्याचा साखर नॉर्मल राहण्याकडे आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळे हे जीवनशैलीचे जे 3 केंद्रबिंदू आहेत, आहार, व्यायाम आणि मानसिक तणाव,